गाईज, दिस इज सायन धनवे अँड आपण फूड ब्लॉग सिरीज माझी जरा खूपच वाढत चालली आहे पुढे. तर वेलकम यू ऑल टू फूड ब्लॉग सिरीज पार्ट 3. आज ना आमच्या मेसमध्ये होतं मिसळपाव. मी जीवनाच्या अशा स्टेजवरती आली जिथे मला पाव आवडत नाही आहे किंवा पाव खाऊ वाटत नाही आहे. सो आताचे 11:30 झालेत वाटतं. हो, 11:30 झालेत अँड आम्ही बनवायला चाललो आहेत. एक्सपेरिमेंट करत आहोत. एक्सपेरिमेंट कॉज आय लव्ह एक्सपेरिमेंटिंग विथ फूड. खूपच एकदम शेफसारखं बिहेवियर झालं. स्टील सो आम्ही बनवत आहेत सोयाबीन खिचडी. सोयाबीन खिचडी बनवतात. थोडीशी प्रोसेस सांगेल. लिटरली ना माझा विचार आहे ना की इथे एकदम ते फूड ब्लॉगर्स नसतात का जे एकदम सगळं सांगतात कसं बनवायचं. तर सर्वात आधी आम्ही काय करतोय, सोयाबीनला गरम पाण्यामध्ये भिजू घालतोय. गरम पाणी घालून करून आणलंय. आता आम्ही सोयाबीन भिजायला घालतोय अँड मग बाकीची कटिंगची प्रोसेस, चॉपिंगची प्रोसेस. ओके, भांडे घासायचे राहिले आहेत. ते दुपारी पण मेसला चांगलं नव्हतं आमच्या. म्हणजे आम्ही जेवलो मेसमध्ये. आम्हाला ना काय होतं मेसमध्ये माहिती आहे का, पालक नाही का, पालक आणि वटाणा मिक्स. आता ते कडधान्याची रसाभाजी देतात आम्हाला, मस्त लागते. खातो आम्ही मस्त, अशी चुरून चुरून खाते. कारण की चुरल्यावर मस्त ते पोळी मुरते आणि त्याची टेस्ट येते ना, ती छान लागते. तर ते ट्राय केलं पण आज मसूरची भाजी चांगलीच नव्हती आणि ते पालक तर बिलकुल चांगला नव्हता. ठीक आहे, आता भांडे घासतो. सलीना पाणी आणायला गेली आहे. हो, सलीना ताई जरा आज चॉपिंग करताना टोमॅटोला सलीना ताई मस्त अशा प्रकारे कापत आहेत. भांडे ना असे मस्त वाळवायला ठेवलेत बघा धुवून. मी तिकडे झूम इन करून लॅपटॉपवरती लसूण सोलते. ओके, लसूण अद्रकची पेस्ट बनवायची आहे. त्याच्या बाजूलाच अद्रक ठेवलेला आहे. तिकडे मस्त सोयाबीन असे भिजू घातलेले आहेत गरम पाण्यामध्ये. यो मस्त आहे एकदम. काय नाही का, मस्त लागतं. सो गाईज, मी खाली आलेले आणि ही आहे सेजल. आमचं ॲक्च्युली इथं नंबर आहे 4था नंबर आहे आमचा. तर मग मला सेजल भेटली. मग मी सेजलला विचारले की सेजल तुम्हाला फॉलो करते का. सो सेजलला मी माझं चॅनल फॉलो करायला सांगितलं आहे आणि तिने सबस्क्राईब करायला सांगितलं आणि तिने सबस्क्राईब केलं आहे. सबस्क्रायबर्स बनाने की निंजा टेक्निक. सब्सक्राइबर बढ़ाने के निंजा टेक्निक. सब्सक्राइबर देगा, हमारे को नंबर लगाने दो बस. लास्ट नंबर है मेरा भाई, 4था नंबर है. कैसे लग रहा है सलीना को? बहुत भूख लगी थी. बहुत भूख लग रही है. हमने मेस में था. हमारे डिनर टाइम में ब्रेकफास्ट बनाते हैं तो मैं समझ रही हूँ सीन दिस प्लीज चेंज द मेन्यू. मैं सब तक यो वीडियो पहुंचाओ योजना. पेटिशन टू सेंड दिस वीडियो टू मेस अंकल, मनोज अंकल. पता चला कल से अलाउड नहीं. सर्वात आधी मी थोडंसं तेल टाकलंय. तेल आता तापत आहे. नंतर तेल तापलं की आपण मग जिरा मोहरी टाकूया. ऑलमोस्ट तापत आले. कारण की हे इंडक्शन आहे ना, इंडक्शनवरती लगेच असं ते गरम असतं इंडक्शन की लगेच तडतड करायला सुरू करते ते. सो हिअर गोज इन सम मोहरी. मग जिरा टाकलाय. थोड्याच वेळात ते तडतड करतही आहे. मी कढीपत्ता टाकलाय, मिरची, मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, मस्त असा ह्याला तेलामध्ये आपण फ्राय करूया. आणि मग आपण कांदा आणि टोमॅटो पण टाकूया थोड्या वेळाने. ते थोडंसं फ्राय झालं की
अशा प्रकारे कांदा टोमॅटो मी टाकलेला आहे आणि ते तेलामध्ये थोडा फ्राय होत आहे. थोडा नाही, भरपूरच. थोड्या वेळाने मी वाळलेली कोथिंबीर पण टाकेल, कारण की तेलामध्ये मस्त फ्राय होते तर ती कोथिंबीर छान लागते. नंतर आपण मसाले टाकूया आणि त्याच्यानंतर सोयाबीन टाकू, म्हणजे सोयाबीनला मस्त ते मसाल्याची अशी चव येईल. तर थोड्या वेळ आपण ह्याला फ्राय होण्यासाठी ठेवूया. खूपच एकदम पर्टिक्युलर जे शेफ नसतात का, जे सगळे असे फूड व्हिडिओज बनवतात, टिपिकल तसं वाटत असेल तर आय एम ग्लॅड. ठीक आहे, आता हे झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. ओ माय गॉड. तर आधी मी हळद टाकत आहे, नंतर आपण हे कांदा लसूण मसाला टाकूया. आमच्याकडे मसाल्याच्या नावाखाली हेच आहे म्हणून आम्हाला तिखट बनवायचं आहे, सो गेलं आहे ते. अँड आमच्याकडे चिकन मसाला पण आहे, तर आम्ही चिकन मसालाही टाकणार आहे. बिर्याणी मसाला नव्हता म्हणून. हेही. अँड मीठ. ऑब्विसली मी मीठ असं टाकते. कराची स्टाइल है, किसकी स्टाइल है रे? मीम है। मीम नहीं रे, कोई तो भी डालता है वही ठीक है. नमक शमक नमक शमक डाल देते हैं. आता सोयाबीन टाकूया, जे आम्ही गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते. अँड वाव, खूप मस्त वास येतो. आणि दिसत पण किती भारी आहे. खूप भारी दिसत आहे. कैसा लग रहा है? मस्त लग रहा है. स्मेल भी मस्त आ रहा है ना. हाँ थोडंसं आपण ह्याला ते मसाल्यामध्ये सोक होऊ देऊ, मग आपण टाकूया आपला तांदूळ. कोथिंबीर डाळणे ठीक आहे. अफसोस की मी कोथिंबीर टाकायची विसरले, पण जाऊ द्या, काही नाही होत. होऊन जाईल आता फ्राय. ठीक आहे, ठीक आहे. मग आता हे ऑलमोस्ट फ्राय झालेलं आहे. आपण तांदूळ टाकूया आता. मस्त तांदूळ असे भिजू घातले होते ना, त्यामुळे भिजून गेलेले व्यवस्थितपणे. कलर एवढा भारी आला आहे ना, खूप मस्त कलर आला आहे. सलीनाच्या कॅमेरामधून पण मस्तच दिसत असणार आहे. खूपच छान दिसत आहे, खूप मस्त. अँड तांदूळमध्ये आम्ही आता टाकतो पाणी. हे सोक केलेलंच पाणी होतं, सो मी ते पण पाणी टाकलं. अँड इकडे आम्ही बॉटल आणलेली आहे. सूर्यगुण मस्त दिसत आहे. थोडी देर बाद इसको ढक्के, थोड्या वेळेनंतर आम्ही ह्याला झाकून ठेवू, उकळी आल्यावर, म्हणजे कसं मस्त दम बसेल त्याला. उकळी सुटलेली आहे मस्त पाण्याला. सलीना को दिखत नाही, मेरा अवतार आहे यहाँ पे पूरा. शिजत आलाय मस्त भात असा ऑलमोस्ट शिजण्याच्या मार्गावर. हियर इज सलीना ताई जयराज. कितने बेताब हो आप चावल खाने के लिए? मैं 2 घंटे से रुकी हुई हूँ, भूख लग रहा है मेरे को बहुत ज़्यादा। तो अभी हम फिलहाल तो पिकल का जुगाड़ करने को देख रहे हैं. 11:30 झाले होते. 11:30 आणि आता नाही, आता ना 12:20 झालेत, तर 2 घंटे नाही झालेत त्याचे. लेकिन भूख तो पहले से ही लगी पड़ी है ना, मेस को जाने के पहले से. और मेस में जाके हमने खाया ही क्या, 2 गिलास पानी तो पी के आई हूँ मैं. ठीक आहे. अरे आणि भालेकरला काढून मला गेला का? तुमची रूम छान आहे. रूम छान आहे. रूम तर सगळ्यांचीच छान आहे. सलेना खूप छान जेवण. सलेना खूप छान जेवण बनवते. साठी कसाची फक्त सलेना
मैं तो जल नहीं रही हूँ, मैं बिलकुल जल नहीं रही हूँ. किती मस्त वाफ आली, वास पण मस्त येतो. भात शिजायला आलाय असं आम्ही 2 व्हिडिओमध्ये सांगून अजून भात शिजला नाहीये. हर्षाचा वास कसा येतो? ओके, सो आमचं सोयाबीन खिचडी, सोयाबीन राईस जे काय आपण बोलू शकतो तयार झालेलं आहे. आम्ही वरती आलेलो आहेत आणि ते समोर मांडलेलं आहे. लॅपटॉप पण तयार आहे. सलीना ते आता वाढेल. हो, मस्त कलर आलेला आहे. भात असा मस्त शिजलेला आहे आणि वासही खूप छान येतोय. अंदे 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 हो बोलते ना, अंदे अंदे अंदे. तोंडाला पाणी आलंय खरंच. आणि सलीना ताई जयराज आता वाढत आहेत. बस बाकी का बाद में लेंगे. लोणचं डालने के लिए भी जगह होनी चाहिए. मस्त झालाय भात, मस्त. भात तर वाढून घेतला, पण आता रिव्ह्यूची बारी. माझ्यानुसार मला खरंच खूप आवडला. मी म्हणलं ना, एक्सपेरिमेंट करायला आवडतं मला. छान बनलाय, मस्त. आपण आता सलीनाचा रिव्ह्यू घेऊया की तिला कसा वाटला सोयाबीन राईस किंवा सोयाबीन खिचडी. ते तिखट मला खरंच आवडलं. तिखट म्हणजे ते इन द सेन्स कांदा लसूण मसाला जो आम्ही त्या काकांकडून घेतला होता. छान झालं एकदम. कैसा बनाय सलीना? मस्त बना है, बहुत भूख लग रही थी तो और ही टेस्ट बढ़ गया. तो मस्त बना है. हमने लेमन पिकल भी डाला, बट वो विदाउट पिकल बहुत टेस्टी लग रहा है. ऑन अ स्केल ऑफ 10 तू कितना रेट करना चाहेगी ये सोयाबीन राइस को? 10 on 10. ओके गाईज, ओके सलीना ताई जयराज, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. Then आम्ही ताव मारतो आमच्या सोयाबीन खिचडीवर. तसं दर ब्लॉगमध्ये मी तावच करते. एनिवेज ठीक आहे. देन वापस खात राहा, पित राहा, हसत राहा, खेळत राहा आणि माझे ब्लॉग्स नक्कीच बघत जा. आवडल्यावर तुमचे सजेशन्स देत जा. अँड दॅट्स इट फॉर टुडे. बाय.